मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आपल्या सोबत आहे। आत्ताच नुकतीच नियुक्ती झाली आहे, राज ठाकरे यांनी घोषणा केलेली आहे, कसं वाटतंय? नाही, खूप आनंद पण झाला आहे आणि त्याबरोबर जबाबदारीचं भान पण आहे। कारण आज मनसेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई शहर अध्यक्ष दिले आणि ती जबाबदारी सन्मान्य राजसाहेबांनी माझ्यावर टाकली, त्यामुळे निश्चितपणे एक थोडंसं नाही म्हटलं तरी टेन्शन पण आहे, पण ही जबाबदारी जिद्दीने पार पाडायची ही जिद्द सुद्धा मनात आहे। महानगरपालिका निवडणुका आता तोंडावरच आहेत, त्यामुळे पूर्ण कंबर कसले मनसेने म्हणावं? नाही, निश्चितपणे आजपासून मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मनसे मुंबई मिशन महानगरपालिका चालू झालं। पण मिशन पॉसिबल वाटतं की इम्पॉसिबल आहे? कारण केंद्रात राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे ना, कुठलंच गोष्ट इम्पॉसिबल नसते। जर तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर निश्चितपणे परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा राहतो। नक्कीच। काय नेमकी तुमची भावना असणार आणि काही स्ट्रॅटेजी आखली आहे का? कशा पद्धतीने सामोरं? नंतर महानगरपालिकेची आम्ही काय काय तयारी करणार आहोत, काय काय गोष्टी करणार आहोत याच्या संदर्भातली आम्ही एक सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपल्याला माहिती देऊ 2 एप्रिल नंतर। मुंबईमध्ये काय काय कोणकोणती आव्हानं तुम्हाला वाटतात? कारण मुंबईत बरेचसे कामं होत नाहीत आणि मुंबईबद्दल कोणी बोलतही नाही। सध्या आव्हानं खूप आहेत। आता तुम्ही बघितलं तर आज आदित्य ठाकरेंना रस्त्याच्या ह्याच्याबद्दल ते खूप बडबड करतायत, पण गेले 25 वर्ष जेव्हा महापालिकेमध्ये सत्ता होती तेव्हा 6 मारवाडी कॉन्ट्रॅक्टर सोडून दुसरे कुठले कॉन्ट्रॅक्टर नव्हते, मग तेव्हा घोटाळा होत नव्हता का? हाही प्रश्न आहे। त्यामुळे आज आम्ही याच्यावर बोलणार नाही, पण 2 तारखेनंतर महानगरपालिकेतल्या ज्या सगळ्या सुरस कथा आहेत 25 वर्षातल्या त्या निश्चित जनतेसमोर आणू। धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।